नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दिलेला जो प्रश्न आहे तो खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा लक्ष द्या. काय म्हणतो प्रश्न? एक दूध विक्रेता दूध खरेदी किमतीलाच विकतो. म्हणजे जेवढ्याला दूध त्यानं खरेदी केले तेवढ्यालाच तो विकतो. याच्यामध्ये नफा होईल का? नफा होणार नाही. मग काय करतो बघा तो त्यामध्ये पाणी मिसळतो आणि 9.09% नफा कमवतो. पाणी टाकतो त्याच्यात आणि नफा कमवतो. तर 1 लिटर मिश्रणात पाणी किती असेल? जर त्यानं 1 लिटर ते दूध विकलं त्याच्यामध्ये पाणी किती टाकलं असेल असा आपला विचार. मग विद्यार्थी मित्रांनो अशा गणितात काय करायचं? जो नफा दिलेला आहे, कारण हीच व्हॅल्यू दिलेली असते ना आपल्याला. मग नफा म्हणजे काय असतो? नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 असतं टक्क्यामध्ये. मग चला काय 9.09% म्हणजे काय बघा 9.09 छेदस्थानी 100. हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही परफॉर्म केलं तर हे किती येतं बघा 1/11 येतं. काय येतं? 1/11. मग आता नेमकं काय बघा, हे बघा नफा आहे ना, नफ्यामध्ये छेदस्थानी काय असतं? खरेदी किंमत असते. ही झालं खरेदी आणि वरला काय असतो? नफा. मग विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला पाणी आणि दुधात काढायचे. मग विद्यार्थी मित्रांनो आपण खरेदी काय करतो? दूधच खरेदी करतो ना. म्हणजे जो विकणारा विक्रेता आहे तो खरेदी दूध करतो आणि पाणी तर त्याला फुकटच भेटते. म्हणजे तो काय असेल? नफा असेल. म्हणजे खरेदीवाला काय असेल? हे दूध असेल आणि नफा म्हणजे काय असेल? पाणी असेल. मग विद्यार्थी मित्रांनो बघा 11 भाग दूध 1 भाग पाणी म्हणजे 12 भागाचं काय झालं? मिश्रण झालं. मग विद्यार्थी मित्रांनो 1 लिटर मिश्रणात किती पाणी असेल म्हणते बघा. टोटल मिश्रण किती झालं? 11 आणि 1 12. हे झालं 12 भाग मिश्रण. ऍक्च्युअल मध्ये किती विचारले? 1 लिटर म्हणजे 1000 मिली, बरोबर का? तसं आपल्याला पाणी विचारले. पाणी किती भाग आहे? 1 भाग पाणी. म्हणजे 12 भाग बरोबर 1000 मिली. तर 1 भाग बरोबर किती? काय करणार? तिरका गुणाकार करून 12 म्हणजे 1000 भागिले 12 करणार. चला 1000 भागिले 12. 12 1 12, 12 8 96, उरले 4, 12 त्रिक 36, उरले 4. आता भाग जातो का नाही? पॉईंट द्या. पुन्हा 12 त्रिक 36, पुन्हा 4 होतात. हे असंच संपणार नाही बरं. काय येणार? 83.333 मिलीलिटर. बघा पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.